श्री स्वामी समर्थ. अनमोल नित्यपठणासाठी श्री स्वामी समर्थ लीलांच्या अर्थबोधाची बखर. एक ब्राह्मण व त्याची बायको संतती नसल्याकारणाने अक्कलकोटास आले. ते दोघेही उभयता श्री स्वामी समर्थांची सेवा करू लागले. बाई मात्र श्री स्वामींना पुत्र संतान व्हावे म्हणून नित्य प्रार्थना करीत असे. श्री स्वामींनी 2-3 वेळा तिला सांगितले, "अगं, तुझ्या प्रारब्धात नाही." हे ऐकून ती म्हणे, "प्रारब्धी नाही तर देव कशाला शोधायचा?" असे होता होता तिने श्री स्वामींचा पिच्छाच पुरवला. एक दिवस श्री स्वामींनी तिला 2 खारका देत म्हटले, "हे घे मुलगे." बाईने अतिशय आनंदाने श्री स्वामींच्या पायावर मस्तक ठेवून त्यांची खूप स्तुती केली. ती तिच्या बिऱ्हाडी येण्यास निघाली. तिचे सोवळे ओवळे विलक्षण होते आणि श्री स्वामींच्या दर्शनास अनेक जातीचे लोक येत असत. आपणास या सर्वांचा विटाळ झाला आहे तर स्नान करून जावे असे तिच्या मनात आले. म्हणून ती गावाबाहेर असलेल्या तळ्यावर स्नानास गेली. दिवस मावळण्याची वेळ होती. स्नानापूर्वी तिने स्वामींनी दिलेल्या 2 खारकांचा प्रसाद तळ्याच्या काठावरील रेतीत पुरून ठेवला आणि तळ्यात स्नान केले. परंतु रेतीत पुरलेल्या 2 खारका विसरून ती तिच्या बिऱ्हाडी आली. या कथेचा भावार्थ असा: या लीला कथामागील ब्राह्मण स्त्रीला पुत्र संतान नव्हते. श्री स्वामी समर्थांची सेवा करीत असतानाच पुत्र संतान व्हावे म्हणून ती श्री स्वामींची नित्य प्रार्थना करीत असे. परंतु सर्वसाक्षी श्री स्वामी समर्थांनी तिची समजूत काढून तिला 2 वेळा सांगितले, "अगं, तुझ्या प्रारब्धात नाही." परंतु तिची समजूत काही पटत नव्हती. अनेकदा सध्यास्थितीत सुद्धा निर्गुण स्वरूपातील श्री स्वामी समर्थांची उपासना करून सुद्धा आपल्या प्रारब्धात नसलेले आपणास मिळत नाही. अशा प्रसंगी नाउमेद न होता उपासना चालूच ठेवायची असते. प्रारब्धामध्ये देव गुरु सहसा ढवळाढवळ करीत नाहीत. म्हणून प्रारब्ध हे भोगूनच संपवावे लागते असा धर्मसंकेत आहे. सगुण स्वरूपात वावरणाऱ्या श्री स्वामी समर्थांच्या त्यावेळी काय आणि सध्यास्थितीत निर्गुण स्वरूपात वावरणाऱ्या या स्थितीत काय? या जगात प्रत्येकाला काही ना काही दुःख असणारच आहे. प्रत्येकाच्या दुःख नाहीसे करण्यासाठी देवाने सतत हस्तक्षेप केल्यास जीवनचक्रच थांबेल. खूप मोठा गोंधळ निर्माण होईल. तो होऊ नये म्हणूनच कुणाही देवदेवतेचा कोणाच्याही प्रारब्धात सहसा हस्तक्षेप होत नाही. यासाठी तर उपासना हवी. कारण उपासनेने प्रारब्ध भोगण्याचा कणखरपणा येतो. वृत्तीत सहनशीलता, संयम निर्माण होतो. त्यामुळे प्रारब्धाची तीव्रता, ताप कमी होतो. फार तर प्रारब्ध पुढे ढकलले जाते, परंतु ते पूर्णपणे नष्ट होत नाही, हे खात्रीशीर समजावे. या कथा भागातील त्या स्त्रीला श्री स्वामींनी "तुझ्या प्रारब्धात नाही ते मागण्याचा हट्ट करू नकोस" अशा शब्दात समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. पण तिचे त्यावर म्हणणे एकच, "प्रारब्धी नाही तर देव कशाला शोधायचा मग?" तिचा हा प्रश्न अज्ञानमूलक होता. त्या बाईसारखे प्रत्येकजण म्हणावयास लागला तर या जीवनसृष्टीच्या चक्रात मोठे असंतुलन निर्माण होईल. संपूर्ण जीवनसृष्टीत कुणाचा कुणाला ताळमेळ राहणार नाही. म्हणून अध्यात्मात अथवा उपासनेत सदैव डोळस, चिंतनशील आणि वास्तववादी असावे लागते. दुर्दैवाने या कथेतील स्त्री पुत्र संतान प्राप्तीच्या मायेत गुरफटून गेल्यामुळेच प्रत्यक्ष परब्रह्म श्री स्वामीही तिची समजूत काढू लागले नाहीत.
काढू शकले नाहीत. तिने पिच्छाच पुरविल्यामुळे श्री स्वामींनी तिला 2 खारका देऊन हे घे मुलगे असे म्हटले. परंतु तिचे प्रारब्ध विधिलिखित अटळ असल्याचा प्रत्यय येथे आलाच. सोवळे पाळणाऱ्या त्या स्त्रीला श्री स्वामींकडे येणाऱ्या अनेक लोकांचाही विटाळ वाटला. तो नष्ट करण्यासाठी तिने तळ्याकाठी रेतीत त्या खारका पुरल्या. नंतर तळ्यात स्नान करून ती पुरलेल्या खारका विसरून तिच्या बिऱ्हाडी आली. प्राक्तन प्रारब्ध संचिताने तिचा पिच्छा सोडला नव्हता. प्रत्यक्ष श्री स्वामींनी तिला सांगूनही समजले नव्हते. अनेकदा उपासकाच्या हट्टापायी देवदेवता देतातही, पण त्या देण्यात अनेकदा खोट असते, उणिवा असतात. हे उपासकास तेव्हा समजत नाही, कारण अंतर्मनात ठाण मांडून राहिलेली मोह ममता माया पिच्छा सोडत नाही. जसा या लीला कथेतील ब्राह्मणाच्या बायकोचा पुत्र संतान हवे या मोह ममता मायेने पिच्छा सोडला नव्हता, इतकेच नव्हे तर तिचीही अवस्था इतकी अनावर होती की ती श्री स्वामी महाराजांस एक प्रकारच्या तोऱ्यातच म्हणाली, प्रारब्धी नाही तर देवदेवता कशाला रे. साधक, उपासक, सेवेकरी यांच्या उपासनेच्या निष्ठेचे आचार विचार आणि व्यवहाराचे ज्ञान देवदेवतास असतेच. आपण निष्ठापूर्वक मनोभावे सेवा करावी. ज्याच्या ज्याच्या कर्मसिद्धांतानुसार देवदेवता देतच असतात, हा भरवसा विश्वास असावा. हाच इथला अर्थबोध आहे. श्री स्वामी समर्थ.